सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11। शेतकऱ्यांच्या पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी केळापूर तहसीलवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बैलगाडी मोर्चा। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकवडा मनसे पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केळापूर तालुक्यात मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या नेतृत्वात पांढरकवडा येथे मित्र क्रीडा मंडळ मैदान ते कन्नमवार चौक, मेन लाईन ते तहसीलवर चौक येथे बैलगाडीने शेतकऱ्यांच्या पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी तहसीलवर मनसेचे बैलगाडी मोर्चा धडक देऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। त्यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल साजिद, जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, विद्यार्थी सेनेचे अभिजित नानवटकर, मनसैनिक रवी वल्लमवार, शहराध्यक्ष राकेश श्रीमनवार, तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे, तालुका उपाध्यक्ष वैभव मत्ते, तालुका उपाध्यक्ष अक्षय लक्षट्टीवार, अमित भगत, अमर मेश्राम, दत्ताजी लोणकर, अमोल जाधव, शेतकरी अरविंद झाडे, मनसैनिक वैभव गोडे, मयूर भट्ट, निलेश जाधव, प्रज्योत कडू, अमर शिवरकर, साहिल खांडरे यांच्यासह शेकडो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या पाठीकडे या तिगारी सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय राजूभाऊ उंबरकर आणि देवाभाऊ शिवरामवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलेला आहे की आतापर्यंत देण्यात आलेल्या निवेदनाची दखल न घेता पीक विमा कंपनीने कलेक्टरच्या आदेशांना झुगारून पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर टाकलेला नाही आहे। या संदर्भात जर 8 दिवसाच्या आत पीक विमा कंपनीने ज्यांचे क्लेम रिजेक्ट केलेले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जर टाकला नाही आणि त्यांचा परत सर्वे केला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू याकरिता हा मोर्चा उभारण्यात, बैलबंडी मोर्चा उभारण्यात आलेला होता। जय हिंद, जय महाराष्ट्र।